तर ओबीसी समाजासाठी उपसमितीची आता नियुक्ती करण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। सरकारमधील प्रत्येक पक्षाचे 2 मंत्री समितीत असणार आहेत। सरकारकडून ओबीसी समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न झाला। ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे। या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे 2-2 मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसांमध्ये आपल्याकडे देऊ। काल मराठा समाजाच्या संदर्भामधला जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या उपसमितीचा जसा मी सदस्य होतो त्याच पद्धतीची एक उपसमिती ही ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होऊ नये आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी असावी अशा पद्धतीची मागणी जी होती ती खरं तर अगोदरच मान्य झालेली होती, परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती देखील समिती गठीत होणार।